गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्रायोफायटा ही डिव्हिजन संपवली. त्याच्यामध्ये आपण 2 लेक्चर घेतले ब्रायोफायटासाठी. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ब्रायोफायटा डिव्हिजनच्या प्लांटची कॅरेक्टरिस्टिक फीचर शिकलो आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ ब्रायोफाइटचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्या प्रत्येक गटाची कॅरेक्टर्स विथ एक्झाम्पल्स हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की प्लांट 2 प्रकारामध्ये क्लासिफाय करतो आपण, स्पोर प्रोड्युसिंग आणि सीड प्रोड्युसिंग, म्हणजे क्रिप्टोगॅमी आणि फॅनेरोगॅमी. आणि क्रिप्टोगॅमीच्या ज्या 3 डिव्हिजन केल्या जातात त्यापैकी थॅलोफायटा अल्गी, दुसरी ब्रायोफायटा ॲम्फिबियस प्लांट आणि तिसरी आहे ती टेरिडोफायटा. बरोबर आहे का? आणि त्याच्या पुढं नंतर आपण फॅनेरोगॅमीमध्ये म्हणजे सीड प्रोड्युसिंग प्लांटला पुढच्या लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे डिव्हिजन टेरिडोफायटा इज द थर्ड डिव्हिजन ऑफ सब किंगडम क्रिप्टोगॅमी. सीड प्रोड्युसिंग प्लांटमधली ही तिसरी डिव्हिजन आहे. सॉरी, स्पोअर प्रोड्युसिंग प्लांटमधली ही तिसरी डिव्हिजन आहे. क्रिप्टोगॅमीमधील ही तिसरी डिव्हिजन आहे. पहिले आपण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा शिकलो. बरोबर आहे. हा शब्द खरं तर कसा तयार झाला? टेरिडोफायटा हा जो शब्द आहे तो 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला. त्यापैकी एक शब्द आहे टेरॉन. पी इथला सायलेंट असतो. टेरॉन याचा अर्थ होतो फिदर. बरोबर आहे. आणि दुसरा फायटॉन याचा अर्थ होतो प्लांट. फायटॉन याचा अर्थ फिदरी लीव्ज असण्यासारखे किंवा तशा प्रकारे स्ट्रक्चर दिसणारे हे प्लांट आहेत. त्यापासून हा शब्द तयार झाला, ज्याला आपण टेरिडोफायटा असं म्हणतो. बघा, टेरिडोफायटा या डिव्हिजन मधले जे प्लांट्स आहेत हे प्लांट कसे असतात? तर दीज प्लांट्स आर स्मॉल. हे लहानसे प्लांट आहेत. बरोबर आहे का? आयदर ॲन्युअल ऑर पेरिनियल. ॲन्युअल ऑर पेरिनियल. हे पहा, पेरिनियल याचा अर्थ आणि ॲन्युअल याचा अर्थ काय? म्हणजे एका वर्षामध्ये किंवा एका वर्षाच्या आतमध्ये ज्यांचं लाईफ सायकल कंप्लीट होतं ते ॲन्युअल प्लांट आहे. आणि पेरिनियल प्लांट हे अनेक वर्ष टिकतात. अशा प्लांट्सना आपण पेरिनियल प्लांट असं म्हणतो. टेरिडोफायटा या डिव्हिजन मधले काही प्लांट्स हे ॲन्युअल आहेत. एका सीझनमध्ये, एका वर्षभरामध्ये किंवा त्याच्याही आतमध्ये त्याचं लाईफ सायकल कंप्लीट होतं. तर काही प्लांट हे पेरिनियल आहेत की जे एकदा त्यांचं प्लांटेशन केल्यानंतर हे वर्षानुवर्ष जगतात. अनेक दिवस जगतात, अनेक वर्ष जगतात आणि म्हणून आपण त्यांना पेरिनियल प्लांट्स असं पण म्हणतो. क्लिअर झालं? ह्याच्या पुढचा मुद्दा, टेरिडोफायटा या डिव्हिजनचे प्लांट कुठं वाढत असतात? तर मी असं म्हणेल दे ग्रो ऑन लँड. बेसिकली दे ग्रो ऑन लँड. ह्याच्यातले काही ॲक्वॅटिक आहेत पण मोस्ट ऑफ देम दे ग्रो ऑन द लँड, बट दे आर शेड लव्हिंग प्लांट्स. हे शेड लिव्हिंग प्लांट्स आहेत. म्हणजे हे प्लांट सुद्धा ज्या ठिकाणी सावली असेल अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी मॉइस्ट सॉइल आहे अशा ठिकाणी हे प्लांट पण वाढतात. म्हणून आपण म्हणतो दे ग्रो ऑन लँड बट दे आर शेड लिव्हिंग. ॲज दे आर शेड लिव्हिंग प्लांट दे ग्रो इन द मॉइस्ट एरियाज, इन द प्लेसेस वेअर देर आर मॉइस्ट एरियाज. याची काही उदाहरणं आहेत. उदाहरणात आपण त्यांना ह्यांचे गट करतो. एक गट आहे फर्न्स, आपण नेचे म्हणतो, किंवा हॉर्सटेल्स, म्हणजे घोड्याची शेपटी दिसावी त्या पद्धतीने ह्याचा स्टेम आणि त्याच्यावरती असणारी लीव्ज असं स्ट्रक्चर दिसतं. कॉमनली त्या गटाला आपण हॉर्सटेल्स असं म्हणतो. लक्षात घ्या, पुन्हा आपण रिव्हिजन घेणार आहोत या कॅरेक्टरची. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे पहा. दीज आर द फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स. सी, व्हॅस्क्युलर याचा अर्थ काय? दे कंटेन, यांच्यामध्ये काय आहे तर व्हॅस्क्युलर टिश्यूज आहेत. दे हॅव व्हॅस्क्युलर टिश्यूज अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज व्हॅस्क्युलर प्लांट्स. बरोबर आहे. हे पहा, आपण अल्गी शिकलो. थॅलोफायटा व्हॅस्क्युलर टिश्यूज अब्सेंट होते. ब्रायोफायटा व्हॅस्क्युलर टिश्यूज अब्सेंट होते. आणि त्यामुळं टेरिडोफायटा इज द डिव्हिजन विच कंटेन फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. आणि त्यामुळे आपण त्यांना म्हणतो थोडक्यात टेरिडोफाइट्स आर फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स ऑन द लँड. बरोबर आहे. खरं तर यांच्यामध्येच पहिल्यांदा व्हॅस्क्युलर टिश्यूज डेव्हलप झाले आणि त्यामुळं आपण हे जे प्लांट्स आहेत ना त्यांना फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स ऑन द लँड असं आपण म्हणतो. किंवा
सक्सेसफुल, हेच खरे सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत. बरोबर आहे का? पहिले सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट्स असे कोण, असं जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर आहे टेरिडोफाइट्स. त्याचं कारण काय? बिकॉज दे कंटेन व्हॅस्क्युलर टिश्यू. झायलम आणि फ्लोएम नावाचे टिश्यूज त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं हे फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट आहे. खरं तर त्यांच्यामध्ये सक्सेसफुली ऑर्गन पण पहिल्यांदा तयार झालेले आहेत. ब्रायोफायटामध्ये सुद्धा रूट, स्टेम, लीफ सारखे ऑर्गन तयार झालेले नव्हते. परंतु इन टेरिडोफायटा these are the first successful terrestrial plants having organs like root, stem, leaves. मूळ, खोड, पान असे असणारे पहिले सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट आहे. यांना आपण आणखीन एक शब्द असा वापरतो, दे आर कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर क्रिप्टोग्राम. बरोबर आहे का? यांना आपण व्हॅस्क्युलर क्रिप्टोग्राम्स असं म्हणतो. सी वाय दे आर कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर क्रिप्टोग्राम्स, यांना का म्हणायचं? दे आर स्पोर प्रोड्युसिंग, हे स्पोर प्रोड्युसिंग आहेत, नो डाऊट. बरोबर आहे? ह्यांच्यामध्ये स्पोर तयार होतात आणि म्हणून तर आपण त्यांना क्रिप्टोग्राम्स असं म्हणतो. मात्र स्पोर तयार करणाऱ्यामध्ये पहिल्या ज्या 2 डिव्हिजन शिकलो त्या अव्हॅस्क्युलर होत्या. म्हणजे क्रिप्टोग्राम्स मध्ये टेरिडोफायटा ही एकमेव डिव्हिजन अशी आहे की ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे आपण त्यांना व्हॅस्क्युलर क्रिप्टोग्राम्स असं आपण म्हणतो. फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट असं का म्हटलं जातं? कारण की यांच्यामध्येच पहिल्यांदा ऑर्गन डेव्हलप झाले, यांच्यामध्येच पहिल्यांदा व्हॅस्क्युलर टिश्यूज डेव्हलप झाले. बरोबर आहे का? पण ह्यांचे जे व्हॅस्क्युलर टिश्यूज असतात ना, डेव्हलप होतात, बट दे आर प्रिमिटिव्ह टाईप. हे प्रिमिटिव्ह टाईपचे असतात. म्हणजे हे फुल्ली डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर टिश्यूज नसतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो दे कंटेन व्हॅस्क्युलर टिश्यूज, बट द व्हॅस्क्युलर टिश्यूज आर ऑफ प्रिमिटिव्ह टाईप. प्रिमिटिव्ह टाईपचे व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे नेमकं काय? इयत्ता 9वी किंवा 10वी मध्ये तुम्ही झायलम आणि फ्लोएम शिकला असाल तर त्याच्यामध्ये ज्या सेल असतात त्या आपल्याला माहिती आहेत. झायलम मध्ये ट्रॅकिड, व्हेसल अशा प्रकारच्या सेल्स आहेत. बरोबर आहे? मग टेरिडोफायटा मधला जो झायलम आहे ना, आता फक्त लक्षात ठेवा, पुढे आपण टिश्यू शिकणार आहोत त्यावेळेला क्लिअर होईल. दॅट झायलम कंटेन ट्रॅकिड्स ओनली. म्हणजे या ठिकाणी व्हेसल्स अब्सेंट असतात. व्हेसल नावाच्या ज्या सेल्स असतात ना त्या अब्सेंट असतात आणि म्हणून टेरिडोफायटाचा झायलम प्रिमिटिव्ह आहे म्हणायचं. त्याचप्रमाणे फ्लोएमचा जर विचार केला तर फ्लोएम मध्ये एकाच प्रकारच्या पेशी मेनली आपल्याला पाहायला मिळतात अँड दीज सेल्स आर कॉल्ड ॲज सीव सेल्स. मग दुसऱ्या पेशी आहेत की ज्यांना आपण कंपॅनियन सेल्स असं म्हणतो. या कंपॅनियन सेल्स फ्लोएम मध्ये अब्सेंट असतात. कंपॅनियन सेल्स दे आर अब्सेंट इन फ्लोएम. ह्या अब्सेंट आहेत. सीव सेल्स प्रेझेंट आहेत. म्हणून आपण म्हणतो इन टेरिडोफाइट the vascular tissues are present but they are of primitive type. Xylem contain tracheids only, तर फ्लोएम contain sieve cells only. Xylem मध्ये व्हेसल्स अब्सेंट असतात तर फ्लोएम मध्ये कंपॅनियन सेल्स अब्सेंट असतात. बरोबर आहे? अशा प्रकारची ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आपण जाऊया एकदा पुढे. हा टेरिडोफायटा एकदा आतापर्यंत झालेल्या कॅरेक्टरची रिव्हिजन घेऊया आणि मग पुढे जाऊया. टेरिडोफायटा शब्द टेरॉन म्हणजे फिदर, फायटॉन प्लांट याच्यापासून तयार झाला. बरोबर आहे? याच स्लाइड वरती तुम्हाला 2 प्लांटचे फोटो दिसत आहेत. त्यापैकी हे जे नेप्रोलिपिस आहे ना, आपल्याकडे भरपूर प्रमाणात गार्डन मध्ये हे लावलं जातं किंवा घरांच्या भोवती कुंड्यांमध्ये अनेक लोक ह्याचं प्लांटेशन करतात. नेप्रोलिपिस. बरोबर आहे का? हे पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल बऱ्याच लोकांच्या. बरोबर आहे का? मग हे टेरिडोफाइट्स कसे आहेत? टेरिडोफाइट्स आर स्मॉल, लहान आहेत, आयदर अॅन्युअल, बरोबर आहे, ऑर पेरिनियल प्लांट, अनेक वर्ष जगणारे किंवा वर्षभराच्या आत संपणारे अशा प्रकारचे हे प्लांट्स आहेत. हे प्लांट टेरेस्ट्रियल आहेत, जमिनीवर वाढतात, बट शेड लिव्हिंग प्लांट. दीज आर शेड लिव्हिंग प्लांट्स, सावलीत वाढतात, विच ग्रो इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. फॉर एक्झाम्पल कुठले प्लांट आहेत? फर्न्स अँड हॉर्सटेल्स. हे पहा, नेप्रोलिपिस हा फर्न या कॅटेगरीला रिप्रेझेंट करणारा एक प्लांट आहे म्हणून इथं दाखवलं. आणि हॉर्सटेल्स असं ज्यांना म्हटलं जातं त्या कॅटेगरीला रिप्रेझेंट करणारे इथे एक प्लांट आहे. अँड दिस प्लांट इज इक्विसेटम.
याला आपण इक्विसेटम असं म्हणतो. पुढे इक्विसेटमची वेगळी डायग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. एनसीईआरटीच्या पुस्तकात ते वेगळ्या पद्धतीनं दिलेला दिसेल. तो मॅच्युअर झालेला आहे. इथं इक्विसेटमच्या यंग ब्रांचेस दिसतात. घोड्याची शेपटी जशी झुपकेदार असावी तसं असतं. खरं तर ह्याच्यामध्ये जे स्टेम आहे ना, या स्टेमचे जे नोड्स असतात ना, त्या नोडच्या कडेनं असे कंप्लीट रिंग तयार झाली असते छोट्या छोट्या पानांची, आणि त्यामुळे ते घोड्याच्या शेपटीसारखं झुपकेदार दिसतं. हॉर्सटेल असं आपण त्यांना म्हणतो. क्लिअर झालं? नेक्स्ट वन, पुढचं कॅरेक्टर आता लक्षात ठेवा. दीज आर द फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. हे पहिले व्हॅस्क्युलर प्लांट आहे. हे पहिले असे प्लांट आहेत की ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू डेव्हलप झाले, झायलम आणि फ्लेम. They are the first vascular plant on land, hence considered as a first सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट्स. आणि त्यामुळेच आपण त्यांना पहिले सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट्स असं म्हणतो. किंवा मी मगाच सांगितलं तुम्हाला, क्रिप्टोगाम्स मधले हे एकमेव व्हॅस्क्युलर प्लांट आहेत. अँड दॅट्स वाय दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर क्रिप्टोगाम्स. यांना आपण व्हॅस्क्युलर क्रिप्टोगाम्स असं पण म्हणतो. बरोबर आहे का? त्याचं कारण असं, हे क्रिप्टोगाम्स मधले पहिले व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत. पुढचं कॅरेक्टर पहा. द कंडक्टिंग टिश्यूज. यांचे जे कंडक्टिंग टिश्यूज आहेत, दिस कंडक्टिंग टिश्यूज आर प्रिमिटिव्ह टाईप. प्रिमिटिव्ह टाईपचे कंडक्टिंग टिश्यू, याचा अर्थ काय रे? तर झायलम मध्ये ट्रॅकिड्स आहेत आणि फ्लोएम मध्ये व्हेसल्स आहेत. झायलम कंटेन ओनली ट्रॅकिड्स अँड फ्लोएम कंटेन ओनली सिव्ह सेल्स. म्हणजे झायलम मधल्या व्हेसल्स अब्सेंट, फ्लोएम मधल्या कंपॅनियन सेल्स अब्सेंट. क्लिअर झालं? आता पहा, याच्यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊया. आता हे जे टेरिडोफाइट्स आहेत ना, या पृथ्वीवरती कधी उदयास आले, कधी आले? तर पहा, पॅलिओझॉइक इरामध्ये टेरिडोफाइट प्लांट हे डॉमिनंट होते. बरोबर आहे का? आणि त्यामुळे पॅलिओझॉइक इरा इज कन्सिडर्ड ॲज एज ऑफ टेरिडोफाइट्स. सी व्हॉट इज मीन बाय पॅलिओझॉइक इरा, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हे पहा, ह्याच्यासाठी आपल्याला जिओलॉजिकल टाइम आणि जिओलॉजिकल टाइम स्केल याचा थोडासा संदर्भ घ्यावा लागतो. जिओलॉजिकल टाइम ह्याचा अर्थ काय? हे पहा, पृथ्वी तयार झाल्याच्या दिवसापासून आजपर्यंतचा जो काळ आहे याला जिओलॉजिकल टाइम म्हणायचं. म्हणजे थोडक्यात पृथ्वीचं वय आपण त्याला जिओलॉजिकल टाइम म्हणूया. आणि हे खूप मोठं आहे. जवळजवळ 4-4.5 बिलियन वर्षांपूर्वी पृथ्वी तयार झाली आणि तिथपासून आजपर्यंतचा हा जो पिरियड आहे त्याला आपण जिओलॉजिकल टाइम म्हणतो. आणि मग या पिरियडमध्ये काही सुरुवातीपासून सर्व प्रकारचे ऑर्गॅनिझम नव्हते. आपण उत्क्रांतीमध्ये शिकतो, इव्होल्युशन मध्ये शिकतो, सुरुवातीला खूप प्रिमिटिव्ह टाईपचे ऑर्गॅनिझम होते, हळूहळू त्यांच्यात उत्क्रांती झाली. ॲनिमलचं तसंच आहे, प्लांटचं तसंच आहे, मिक्रो ऑर्गॅनिझमचं तसंच आहे, वरचेवर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले. बरोबर आहे का? मग हा जो खूप मोठा पिरियड आहे ना, जिओलॉजिकल टाइम आहे ना, त्याचं आपण विभागणी केली आपल्याला कळावं म्हणून की कुठल्या टप्प्यात काय डेव्हलप झालं. तर काही इरा म्हणजे युग तयार केले. बरोबर आहे का? मग त्याला अझॉइक इरा म्हणजे ज्या वेळेला या पृथ्वीवरती कुठलेही सजीव नव्हते. पुन्हा अर्किझॉइक इरा, प्रिमिटिव्ह टाईपचे ऑर्गॅनिझम आले. प्रोटेरोझॉइक इरा, त्याच्यानंतर पुढं आहे मिसोझॉइक इरा, सॉरी पॅलिओझॉइक इरा, मिसोझॉइक इरा, सिनोझॉइक इरा, असे इरा केले जातात. बरोबर आहे का? आणि त्याच्यामध्ये म्हणजे कालखंड विभागलेला आहे. तर जो पॅलिओझॉइक इरा आहे, इव्होल्युशन मध्ये पुढे आपण शिकू 12th ला, या पॅलिओझॉइक इरामध्ये टेरिडोफाइट्स या पृथ्वीवरती भरपूर प्रमाणात होते, डॉमिनंट होते. and that's why Paleozoic era is considered as age of pteridophytes. बरोबर आहे का? आज घडीला हा जो टेरिडोफाइटा ही जी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये 400 जेनेरा आणि जवळजवळ 11,000 स्पीसीज अस्तित्वात आहे. बरोबर, 400 जेनेरा जीनस आणि 11,000 स्पीसीज अस्तित्वात आहेत आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात अँजिओस्पर्मचे आहे. क्लिअर झालं? आता टेरिडोफाइट हे जे प्लांट आहेत ना, त्यांच्या आयुष्यामध्ये पण आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं. इव्हन मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकच प्लांटच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे यांच्या ज्या आयुष्यातल्या स्टेज आहेत ना, स्पोरोफाइटिक स्टेज, गॅमेटोफाइटिक स्टेज, अशा एकमेकांनंतर येतात. बट धिस अल्टरनेशन ऑफ जनरेशन इज हेटेरोमॉर्फिक. याचा अर्थ काय? तर जे 2 टप्पे आहेत
गॅमेटोफाइट स्टेज आणि स्पोरोफाइट स्टेज यांचा कालावधी कमी अधिक आहे. होमोमॉर्फिक नाही, कमी अधिक कालावधी असणार म्हणून हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. पुन्हा एकदा जाऊया आपण या कॅरेक्टर रिवाइज करूया. द लेट पॅलिओझोइक इरा, पॅलिओझोइक इराचा शेवटचा पिरियड, लास्टचा काळ. लेट पॅलिओझोइक इरा इज कन्सिडर्ड ॲज एज ऑफ टेरिडोफाइट्स, एज ऑफ टेरिडोफाइट्स असं आपण म्हणतो. आणि मग हे जे टेरिडोफाइट्स आहेत ना, दिस ग्रुप इन्क्लूड अबाउट 400 जेनेरा, जवळजवळ 400 जेनेरा वेगवेगळे, अँड 11,000 स्पीसीज, बरोबर आहे का? अँड ऑल ऑफ देम शो हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन, म्हणजे स्पोरोफायटिक डिव्हिजन स्पोरोफायटिक जनरेशन फॉलोड बाय गॅमेटोफायटिक जनरेशन, अशा प्रकारचं आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं. हे पण आपण ब्रायोफायटामध्ये पण पाहिलं होतं. मात्र आता लक्षात घ्या, ब्रायोफायटामध्ये जे व्हिजिटेटिव्ह प्लांट आपण पाहतो ना, व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पण त्याच्या मदतीनं होतं, ते होतं गॅमेटोफाइट. आणि हिथं आता मात्र उलट आहे. टेरिडोफायटाचं जे व्हिजिटेटिव्ह प्लांट आहे ना, दिस व्हिजिटेटिव्ह प्लांट इज इन स्पोरोफाइट स्टेज, बरोबर आहे? त्यामुळे मगा जो फोटो मी तुम्हाला दाखवला याचा, हा जो फोटो इथला आपण पाहिला होता ह्या प्लांटचा, हे आता स्पोरोफाइट स्टेजला आहेत. हे प्लांट आता कुठल्या स्टेजला आहेत तर स्पोरोफाइट स्टेजला. आणि मग ह्यांच्यापासून पुढं गॅमेटोफाइट स्टेज डेव्हलप होणार आहे. ह्याच्या पुढं गॅमेटोफाइट स्टेज आता डेव्हलप होईल, बरोबर आहे? मग हे जे टेरिडोफाइट आहेत ह्यांच्या स्पोरोफाइटची वैशिष्ट्य शिकूया आपण. स्पोरोफाइट म्हणजे प्लांट बॉडी, बरोबर आहे का? त्यातलं एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे, नेप्रोलिपिसचा फोटो आहे. द स्पोरोफाइट मीन्स द प्लांट बॉडी विच यू कॅन सी, जे पाहता ते, इट इज डिप्लॉइड, ऑल सेल्स आर डिप्लॉइड हॅव्हिंग 2n नंबर ऑफ क्रोमोसोम. ही डॉमिनंट स्टेज आहे, म्हणजे या प्लांटच्या लाईफ सायकल मधला मॅक्सिमम पिरियड हा स्पोरोफायटिक स्टेज मध्ये असतो आणि त्यामुळे आपण त्याला डॉमिनंट फेज म्हणतो. ही फेज ॲटोट्रॉफिक आहे, कारण या फेजला असणारं प्लांट हे स्वतःच अन्न स्वतःच तयार करतं. तुम्ही आठवा जिम्नोस्पर्म मध्ये जे ब्रायोफायटामध्ये जे प्लांट आपण पाहायचो तो गॅमेटोफाइट होतं आणि त्याच्यावर स्पोरोफाइट डिपेंड होता. हिथं उलट आहे. हिथं जे प्लांट आता तुम्ही पाहता ते स्पोरोफाइट आहे, हा इंडिपेंडंट आहे. गॅमेटोफाइटचा आपण पुढे बघूया. मात्र हा जो स्पोरोफाइट आहे, म्हणजे या स्पोरोफाइट स्टेजला असणारी जी प्लांट बॉडी आहे, इट कंटेन रूट्स, स्टेम, लिव्ज. ह्याला मुळं आहेत. ब्रायोफायटामध्ये मुळं नव्हती, ह्याला स्टेम आहे, याला लिव्ज आहे. म्हणजे प्लांट बॉडी ही रूट, स्टेम आणि लिव्ज यांच्यामध्ये डिव्हाइड झालेली असते. क्लिअर? आता पुढे जाऊया, ह्यांच्या रूट बद्दल पाहूया. ज्या वेळेला हे प्लांट एम्ब्रिओ पासून वाढायला लागतं त्यावेळेला त्याला पहिली जी मुळं येतात ना, त्या पहिल्या मुळाला आपण प्रायमरी रूट म्हणतो. ते पहिलं जे मूळ आहे प्रायमरी रूट, हे शॉर्ट लिव्ड असतं. ते खूप थोडे दिवस असतं. अँड देन इट इज रिप्लेस्ड, त्याला रिप्लेस केलं जातं. कशाच्या मदतीनं? रिप्लेस्ड बाय ॲडव्हेंटिशियस रूट्स. ॲडव्हेंटिशियस रूट्सच्या मदतीनं त्याला पटकन रिप्लेस केलं जातं. म्हणजे या प्लांटला ॲडव्हेंटिशियस रूट्स आहेत असं आपण म्हटलं तरी चालेल. रूटचे प्रकार मॉर्फॉलॉजीमध्ये शिकवणार आहे पुढं. हे पहा, द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड, हे शॉर्ट लिव्ड आहे. अँड सून रिप्लेस्ड बाय ॲडव्हेंटिशियस रूट्स, ॲडव्हेंटिशियस रूटनं रिप्लेस केले असतात. बरं, हे झालं रूटच्या बाबतीत. पुढचा मुद्दा आहे स्टेम कसं असतं. हे जे टेरिडोफाइट्स आहेत यांच्यामध्ये काही प्लांट असे आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला अंडरग्राउंड स्टेम पाहायला मिळतं, तर काही प्लांटमध्ये हे आपल्याला एरियल पाहायला मिळतं. आणि त्यामुळे आपण म्हणतो द स्टेम इट मे बी अंडरग्राउंड और इट मे बी एरियल. ह्याच्यामध्येच पाहिलं, ह्या नेप्रोलिपिस मध्ये पण अंडरग्राउंड आणि एरियल असं दोन्ही प्रकारे थोडंसं एरियल ब्रांचेस पण असतात ह्याच्या, काही स्टोलॉन सारख्या, बरोबर आहे. मग स्टेम हे अंडरग्राउंड किंवा एरियल असू शकेल. नेक्स्ट वन बघा, आता इथं काही कॅरेक्टर्स, दोन प्लांट दाखवलेले आहेत पहा. द स्टेम इट मे बी एरियल और अंडरग्राउंड, दोन्ही प्रकारचं, बरोबर आहे.
या स्टेमचं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य पहा, या स्टेम मध्ये कॅम्बियम नावाचा एक टिश्यू अब्सेंट असतो. कॅम्बियम टिश्यू लक्षात घ्या. आता काही गोष्टी पुढच्या चॅप्टर मध्ये येणार आहेत, त्याचा उल्लेख इथं होतोय. कॅम्बियम इज अ टाइप ऑफ प्लांट टिश्यू. हा एक प्लांट टिश्यूचा प्रकार आहे. अँड धिस टिश्यू हेल्प फॉर सेकंडरी ग्रोथ. नवीन नवीन मुद्दे येत आहेत, नवीन नवीन कन्सेप्ट येत आहेत. प्लांट मध्ये जी ग्रोथ होते ती प्रायमरी ग्रोथ आणि सेकंडरी ग्रोथ असे दोन प्रकार असतात. प्लांटचा स्टेम ऍक्सिस जेव्हा लांबी वाढत जाते त्याला प्रायमरी ग्रोथ म्हणायचं. म्हणजे फक्त लांबी लांबी वाढत गेली ही प्रायमरी ग्रोथ. आणि लांबी वाढून झाल्यानंतर वर्षानुवर्ष हळूहळू त्याची गर्थ वाढते, त्याचा डायमीटर वाढतो, ह्याला म्हणायचं सेकंडरी ग्रोथ. फॉर एक्झाम्पल, आपण एक आंब्याचं झाड लावलं, त्या झाडाची उंची वाढत गेली, ती प्रायमरी ग्रोथ झाली. आणि पुन्हा सगळ्या फांद्यांची जाडी वाढत गेली, त्यांचा डायमीटर वाढत गेला, गर्थ वाढत गेला. दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी ग्रोथ. आपण असे अनेक प्लांट पाहतो की ज्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होते आणि काही प्लांटमध्ये ती होत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण जर बघितलं गहू बघितला, गव्हाचं किंवा गवत बघितलं तर ते वाढतं आणि पुन्हा मग मात्र खूप जाड होत नाही, ते तसंच संपून जातं. बरोबर आहे. मात्र आंब्यासारखी, लिंबासारखी काही झाडं आहेत, ह्यांचा मात्र बुंधा मोठा मोठा होत जातो, त्याला सेकंडरी ग्रोथ म्हणायचं. आता टेरिडोफायटाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. इन टेरिडोफायटा कॅम्बियम टिश्यू इज अब्सेंट. आणि मग सेकंडरी ग्रोथला मदत करणारा टिश्यूज जर अब्सेंट असेल तर या प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही. बरोबर आहे. मी इथं दाखवलेला एक फर्न आहे आणि या ठिकाणी दाखवलेला एक इक्विसेटम आहे. बरोबर आहे का. त्याची एक ब्रांच आपल्याला पाहायला मिळते. त्याचं हे रायझोम म्हणजे अंडरग्राउंड स्टेम, हे उभं स्टेम आहे एरियल, आणि त्याच्यावरती हा कोन डेव्हलप झालाय, त्याला स्ट्रॉबिलस असं म्हणायचं. त्याच्याकडे मी शेवटला येतो आणि त्याच्या नोडला पानं आहेत. क्लिअर. आणि म्हणून पुढच्या कॅरेक्टरकडे जाऊया. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन. वाय नॉट सीन? ड्यू टू अब्सेन्स ऑफ कॅम्बियम. कॅम्बियम अब्सेंट नाही. उदाहरणार्थ आपण एक ऊस बघूया, शुगर केन. शुगर केन मध्ये पण सेकंडरी ग्रोथ नसते. उंची वाढत असतानाच एकदा त्याचा डायमीटर वाढला, फिक्स झाला, पुन्हा 4 वर्ष जरी तो ऊस तहात राहिला तर पुन्हा तो मोठा होत जात नाही, आहे एवढाच राहतो. म्हणजे त्याच्यात सेकंडरी ग्रोथ नाही. जवार मक्यात सेकंडरी ग्रोथ नाही. मोनोकॉट प्लांट मध्ये सेकंडरी ग्रोथ नसते आणि मोस्ट ऑफ द डायकॉट प्लांट मध्ये ती असते. काही डायकॉट मध्ये पण नाही, पण बऱ्याचशा डायकॉट प्लांट मध्ये ती असते. क्लिअर झालं. हे झालं स्टेमच्या बाबतीत. आता पानाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. टेरिडोफायटामध्ये पानांची खूप व्हरायटी आहे. काही टेरिडोफाइट असे आहेत की ज्यांची पानं अतिशय लहान आहेत. जर लहान पानं असतील तर त्यांना मायक्रोफिल्स असं म्हणायचं. मायक्रोफिल्स, मायक्रो लहान. आणि जर मोठे असतील तर त्यांना आपण मॅक्रोफिल्स असं म्हणतो. उदाहरणार्थ सिलॅजिनेला नावाचं एक प्लांट आहे. पुढे त्याचा फोटो दाखवतो किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकात ते दाखवलेला पण आहे. आय थिंक स्टेट मध्ये पण असेल. तर त्याची पानं लहान लहान आहेत, त्यामुळे आपण त्यांना मायक्रोफिल म्हणायचं. मात्र फर्न मध्ये मोठी आहे त्यामुळे मॅक्रोफिल म्हटलं. फर्न किंवा नेप्रोलिपिस. बघा पुढच्या कॅरेक्टरकडे येऊया. टेरिडोफायटामध्ये पानं लहान आणि मोठी. आता आणखीन एक फरक. द लीव्ज आर ऑफ डिफरंट टाइप स्ट्रक्चरली. स्केली लीफ म्हणजे लहान स्केल असतील तशा प्रकारचे लीफ आहेत, त्यांना इक्विसेटम. लीव्ज मे बी ऑफ डिफरंट टाइप. स्केली इक्विसेटम. हे पहा या ठिकाणी दिस इज अन इक्विसेटम आणि त्याची ही पानं. बरोबर आहे. दुसरं आहे, काही झाडांची पानं सिंपल असतात. हे पहा, सिंपल आणि कंपाऊंड याचा अर्थ काय रे? सिंपल याचा अर्थ असतो जेव्हा एखाद्या पानाचा लॅमिना डिव्हाइड झालेला नसतो, त्याला सिंपल म्हणायचं. आणि कंपाऊंड कशाला म्हणायचं? एकच प्लांट आहे परंतु त्याला अशा लिफलेट तयार झालेल्या असतील, तो डिव्हाइड झालेला असेल तर त्याला कंपाऊंड म्हणायचं. आता सेसाईल हा शब्द वापरलाय. शब्दांचे अर्थ नीट लिहून ठेवा. ह्याचा अर्थ काय? विदाउट
पिटिओल. पिटिओल म्हणजे देठ. पानाला देठ नाही आणि म्हणून काही टेरिडोफाइट असे आहेत की ज्यांची पानं सिंपल आणि सेसाईल आहेत. उदाहरणार्थ लायकोपोडियम या ठिकाणी दाखवलेला आहे मधला. लायकोपोडियमची पानं लहान आहेत, सिंपल आहेत आणि सेसाईल आहेत, त्यांना देठच नाहीये. मात्र काही जणांमध्ये पानं खूप मोठी आहेत, देठ आहेत, पिनेटली कंपाऊंड आहेत, लार्ज अँड पिनेटली कंपाऊंड लीफ. उदाहरणार्थ नेप्रोलिपिस. फर्न्समध्ये, सगळ्या फर्न्समध्ये मोठी पानं आहेत, कंपाऊंड आहेत, पुढं पण येतील. लहान असतील तर मायक्रोफिल. हे पहा, हा सिलॅजिनेला, ह्याची पानं लहान लहान आहेत. मायक्रोफिल मोठी आहेत, हा नेप्रोलिपिस, ह्याची पानं मोठी आहेत, कंपाऊंड आहे. बरोबर आहे का? अँड दे मे बी स्मॉल कॉल्ड मायक्रोफिल्स सिलॅजिनेला अँड लार्ज कॉल्ड मॅक्रोफिल्स. एक्झाम्पल नेप्रोलिपिस. नेप्रोलिपिस मधले हे प्लांट पानं मोठी असतात. क्लिअर झालं? स्टेम बद्दल माहिती शिकलो, रूट बद्दल शिकलो, लीफ बद्दल शिकलो. समजलं? आता आणखीन एक मुद्दा आहे. हे जे टेरिडोफाइट्स आहेत ना, ह्यांच्यामध्ये एक्झाम्पल प्रत्येकाचं लक्षात ठेवा. ह्यांचे पुन्हा टाईप केले जातात. टेरिडोफाइट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज सायलोप्सिडा. त्यांना एक उदाहरण आहे सायलोटम. सायलोटम नुडम नावाचं प्लांट आहे, मी पुढे दाखवतो. दुसरा ग्रुप आहे लायकोप्सिडा. त्याची एक्झाम्पल आहेत सिलॅजिनेला, लायकोपोडियम. मी दाखवतो फोटोग्राफ्स पुढं. हे एक्झाम्पल पाठ ठेवावी लागतील. पुढं आहेत स्फेनोप्सिडा, इक्विसेटम, हॉर्सटेल. आणि शेवटला आहे टेरोप्सिडा. बरोबर आहे का? आणि मग डायप्टेरिस, टेरिस, एडेन्शिया अशा प्रकार, एडियंटम अशा प्रकारची प्लांट्स याच्यामध्ये येतात. बघा आता पहिला सायलोप्सिडा. सायलोप्सिडाचं उदाहरण होतं सायलोटम नुडम. हे लावलेलं प्लांट आहे आणि हे मॅग्निफाईड प्लांट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लायकोप्सिडा हे पहा, सिलॅजिनेला आणि लायकोपोडियम हे दोन प्लांट आहेत. या ठिकाणी हे सिलॅजिनेला प्लांट आहे, हे लायकोपोडियम प्लांट आहे. मग आम्ही इथं पण लायकोपोडियमचे लीफ दाखवले होते पहा. लायकोपोडियम होता तो, हा लायकोपोडियम. बरोबर आहे. आणि हा सिलॅजिनेला. बरोबर आहे. आणि इथं पुन्हा आपण लायकोप्सिडा मध्ये सी हिअर सिलॅजिनेला आणि हे लायकोपोडियम. नेक्स्ट वन, पुढचा गट आपल्याला शिकायचा अँड दॅट इज कॉल्ड एज अ स्फेनोप्सिडा, इक्विसेटम. सी दिस इज द इक्विसेटम. त्याची ही पानं आहेत. बरोबर आहे. आणि जेव्हा हे मॅच्युअर होतं तेव्हा असा वरच्या बाजूला कोन डेव्हलप होतो, त्याला आपण स्ट्रॉबिलस असं म्हटलं जातं. त्याचाच इकडं आणखीन फोटो दाखवलेला. काही ह्या अंडर ब्रांच, ग्राउंड स्टेम ब्रांचेस आणि वरती अशा प्रकारच्या स्ट्रॉबिला डेव्हलप झालेल्या आहेत. बरोबर आहे का? आता ह्यांच्यामध्ये स्पोअर तयार होणार आहेत स्ट्रॉबिलामध्ये. आणि एक आहे टेरोप्सिडा, टेरिस, डायोप्टेरिस. हे पण टेरिस, डायोप्टेरिस, एडियंटम. ह्यांना आपण फर्न्स असं म्हणतो. नेप्रोलिपिस पण ह्याच्यामध्ये येणार आहे. बरोबर आहे का? त्यांच्या पानानुसार ही स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं टेरोप्सिडा हा एक ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. इथं टेरिडोफाइटाची कॅरेक्टर संपतात. बरोबर आहे का? आता काही मुद्दे थोडंसं लक्षात घ्या. तुम्ही जर हा डायोप्टेरिस ह्याची जी पानं दाखवलेली आहेत ती जर पाहत असाल, तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल, तर याच्या पानाच्या बॅक साईडला काहीतरी ब्राऊन ब्राऊन कलरचे स्पॉट्स दिसतात. खरं तर आता एवढीच कॅरेक्टर पुस्तकात दिलेली आहे, तरी पण मी काही ॲडिशनल कॅरेक्टर थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो. टेरिडोफाइटा डिव्हिजन मधल्या प्लांट जे आहेत ना, यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं, म्हणजे स्टेमच्या मदतीनं, ब्रांचेसच्या मदतीनं. असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं स्पोरच्या मदतीनं, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं गॅमेटच्या मदतीनं. हे पहा, ज्या वेळेला हे प्लांट मॅच्युअर होतो त्यावेळेला तुम्ही बघा त्या प्लांटच्या पानावरती बॅक साईडनं काहीतरी ब्राऊन कलरचे स्पॉट आलेले आहेत. आणि याच्यातल्या एका स्पॉटला आपण सोरस म्हणतो, अनेक वचन सोराय असं म्हटलं जातं.
ह्याच्यातला एक सोरस जर आपण काढला तर त्याच्यामध्ये स्पोर तयार करणाऱ्या बॅग असतात, स्पोरेंजियम. आणि स्पोरेंजियमच्या आतमधल्या पेशी आहेत, त्यांच्यापासून स्पोर्स तयार होतात. आता नो डाऊट हे झाड डिप्लॉइड आहे, म्हणजे ही पानं त्याच्यावरच्या सोराय डिप्लॉइड असतील, स्पोरेंजियम डिप्लॉइड असतील, स्पोर मात्र हॅप्लॉइड असतील. आणि जर हे हॅप्लॉइड असतील तर या ठिकाणची डिव्हिजन कुठली असेल? मिओसिस असेल. नाहीये तुम्हाला हे पुस्तकात दिलेलं तरी मी सांगतो पहा. इथं जर तुम्ही लक्षात दिलं, मॅच्युअर झाल्यानंतर लिफलेटच्या बॅक साईडला असणारे स्पॉट दिसत आहेत, सोराय. या प्रत्येक सोरायमध्ये स्पोरेंजिया असतात, एकवचन स्पोरेंजियम. या स्पोरेंजियम मध्ये काय तयार होतात? स्पोर. स्पोरेंजियम डिप्लॉइड आहे, स्पोर हॅप्लॉइड आहे. हा स्पोर वाढतो आणि याच्यापासून तयार होतो गॅमेटोफाइट. हा हॅप्लॉइड असतो पण बायसेक्सुअल असतो. या गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं असतं. हा पण इंडिपेंडंट असतो, रिसेसिव्ह असतो, स्मॉल असतो. म्हणजे टेरिडोफायटामध्ये स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट दोन्ही इंडिपेंडंट आहेत. या गॅमेटोफाइटमध्ये मेल सेक्स ऑर्गन्स अँथेरिडिया, फिमेल सेक्स ऑर्गन आर्किगोनिया असतात. मेल सेक्स ऑर्गन मधून मेल गॅमेट रिलीज केले जातात की जे फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन घडवून आणतात आणि मग झायगोट एम्ब्रिओ तयार होतो आणि ह्या एम्ब्रिओ पासून पुन्हा स्पोरोफाइट तयार होतो. असं त्यांचं लाईफ सायकल आहे. एका डायग्रामॅटिकली आपल्याला दिसतंय हे पान आहे की ज्या पानावरती सोराय वाढल्या, आता या पानाला स्पोरोफिल म्हणा. ह्याच्यावरती स्पोरेंजी आहे, त्याच्यावरती ह्या सोर आहे, एक वचन सोरस. त्या एका सोरसमध्ये स्पोरेंजियम, स्पोरेंजियम मध्ये स्पोर तयार होतील आणि स्पोर तयार झाला की गॅमेटोफाइट किंवा प्रोथॅलस. ह्याच्यामध्ये मात्र ॲर्किगोनियम आणि अँथेरिडियम दोन्ही सेक्स ऑर्गन आहेत. आणि मग अँथेरिडियम मधले मेल गॅमेट आर्किगोनियम मध्ये जातात, एगचं फर्टिलायझेशन घडवून आणतात, त्याचा एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओ पासून पुन्हा प्लांट डेव्हलप होतो. हे टेरिडोफायटाचं लाईफ सायकल आहे. टेरिडोफायटामध्ये मोस्टली टेरिडोफाइट्स हे होमोस्पोरस आहेत, म्हणजे त्यांनी तयार केलेले सर्व स्पोर्स एकसारखे आहेत. मात्र काही टेरिडोफाइट्स हे असे आहेत की जे हेटेरोस्पोरस आहेत. बरोबर आहे का? टेरिडोफायटामध्येच आपल्याला पहिल्यांदा सीड हॅबिट डेव्हलप झालेली दिसते. खरं तर सीड तयार होत नाही, पण सीड तयार होण्याच्या दृष्टीनं मॉडिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर झालं? इथं त्याचं लाईफ सायकलसह या गोष्टी संपतात. टेरिडोफायटा ही डिव्हिजन संपते. पुढच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढची डिव्हिजन शिकणार आहोत. दॅट डिव्हिजन इज कॉल्ड द डिव्हिजन जिम्नोस्पर्मी. आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी स्टॉप करूया.